भारताच्या जंगलांमध्ये एक असं झाड आहे जे एकदा पाहिलं की कोणीही विसरू शकत नाही. त्याचं वर्णन तर इतकं सुंदर आहे, जणू एखादी नर्तिका आपल्या अनेक हातांनी नृत्यमुद्रा करत आहे. याला घोस्ट ट्री किंवा आपल्याकडे भुत्या म्हणतात. पण असं विचित्र नाव का बरं? कारण रात्रीच्या वेळी याची गुळगुळीत फिक्कट साल चक्क चांदण्यात चमकते, एकदम भूतासारखी. या झाडाचं आयुष्य एकदम दोन टोकांचं आहे. वर्षातले 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ हे निष्पर्ण असतं. आणि याची साल पातळ कागदी पापुद्र्यांसारखी निघते, जणू एखादा जिवंत कॅनव्हासच. आता याचं शास्त्रीय नाव तर ऐका, स्टर्क्युलिया ओरेन्स. यातल्या युरेन्स या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे टोचणारं, कारण याची फुलं आणि फळं हाताला टोचतात. पण या झाडाचं महत्त्व फक्त त्याच्या दिसण्यापुरतं नाहीये, ते आपल्यासाठी खूप खास आहे. या झाडाच्या सालीतून एक खास पदार्थ मिळतो, ज्याला गम कराया किंवा कराया डिंक म्हणतात. औषधं, सौंदर्य प्रसाधनं, खाण्याचे पदार्थ, अनेक ठिकाणी हा डिंक वापरला जातो. पण हा डिंक मिळवण्याची जी पद्धत आहे ती मात्र या झाडासाठी खूप धोकादायक ठरतीये. डिंक काढण्यासाठी थेट कुऱ्हाडीने घाव घातले जातात. यामुळे अनेकदा झाड मरतं सुद्धा. याच कारणामुळे आज हे घोस्ट ट्री प्रचंड जंगलतोड आणि अतिवापरामुळे धोक्यात आलं आहे. म्हणूनच या झाडाकडे फक्त एक वस्तू म्हणून न पाहता त्याचं सौंदर्य अनुभवणं महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते की आपल्या आजूबाजूच्या निसर्गात अजून किती रहस्य दडली आहेत. भारताच्या जंगलांमध्ये एक असं झाड आहे जे एकदा पाहिलं की कोणीही विसरू शकत नाही. त्याचं वर्णन तर इतकं सुंदर आहे, जणू एखादी नर्तिका आपल्या अनेक हातांनी नृत्यमुद्रा करत आहे. याला घोस्ट ट्री किंवा आपल्याकडे भुत्या म्हणतात. पण असं विचित्र नाव का बरं? कारण रात्रीच्या वेळी याची गुळगुळीत फिक्कट साल चक्क चांदण्यात चमकते, एकदम भूतासारखी. या झाडाचं आयुष्य एकदम दोन टोकांचं आहे. वर्षातले 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ हे निष्पर्ण असतं. आणि याची साल पातळ कागदी पापुद्र्यांसारखी निघते, जणू एखादा जिवंत कॅनव्हासच. आता याचं शास्त्रीय नाव तर ऐका, स्टर्क्युलिया ओरेन्स. यातल्या युरेन्स या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे टोचणारं, कारण याची फुलं आणि फळं हाताला टोचतात. पण या झाडाचं महत्त्व फक्त त्याच्या दिसण्यापुरतं नाहीये, ते आपल्यासाठी खूप खास आहे. या झाडाच्या सालीतून एक खास पदार्थ मिळतो, ज्याला गम कराया किंवा कराया डिंक म्हणतात. औषधं, सौंदर्य प्रसाधनं, खाण्याचे पदार्थ, अनेक ठिकाणी हा डिंक वापरला जातो. पण हा डिंक मिळवण्याची जी पद्धत आहे ती मात्र या झाडासाठी खूप धोकादायक ठरतीये. डिंक काढण्यासाठी थेट कुऱ्हाडीने घाव घातले जातात. यामुळे अनेकदा झाड मरतं सुद्धा. याच कारणामुळे आज हे घोस्ट ट्री प्रचंड जंगलतोड आणि अतिवापरामुळे धोक्यात आलं आहे. म्हणूनच या झाडाकडे फक्त एक वस्तू म्हणून न पाहता त्याचं सौंदर्य अनुभवणं महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते की आपल्या आजूबाजूच्या